सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी. आजचा आपला 8वा दिवस. आपण आलो 26 तारखेला. 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 32 नाही रे, कितीला आलो आपण? 26, 16, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, आता 23 तारीख ना. आता आपला 8 दिवस झाले पंढरपुरामध्ये. आपण अनेक तीर्थ पाहिले, अनेक 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 खूप खूप सुंदर सुंदर तीर्थ पाहिले, त्यांची महिमा पाहिली. तर आज आपण चाललेलो आहोत ज्या तीर्थाला, तो तीर्थ म्हणजे आज आपण पहिले जाऊया विष्णुपदाला, तिथून गोपाळपुराला, तिथून जाऊया आपण मंगळवेढभूमी, संतांची मंगळवेढ्याला जाऊया. मंगळवेढ्याला गेल्यानंतर तिथं चोखोबार यांची समाधी पाहूया. त्यानंतर संत कानोपात्रा पाहूया. हां, आणखी दामोदी शिड्यांचं मंदिरच आहे. या 3 तीर्थ तिकडले आपल्याला पाहिजे आहेत. त्याच्यानंतर हे विष्णुपदाची तुम्हाला कथा तिथे गेल्यावर सांगतो. आणि गोपाळपुरामध्ये आणखीन एक खूप सुंदर गोष्ट आहे, तीसुद्धा आपण तुम्हाला सांगूया. तर चला, मस्त आजच्या सुप्रभात झालेली आहे आपली. जाऊया खाली, थोडा आपण काहीतरी दूध चाय वगैरे घेऊया आणि पुढं सरकूया. चला, श्री विठ्ठल नर्मदेहर. तर चला मंडळी, आपला प्रवास झालेला आहे सुरू आणि आपल्या सगळ्या गाड्या सज्ज आहेत. वहिनीचा ओ दीपक माऊली, जायचं का? धनुर्धर, बच्चीकेश, चलो. डायरेक्ट पहिले चायच्या दुकानावर चला. मनीषा भाई, पांडुकेश नाही दिसला? पांडुकेश, हा ए पांडू कलर, पांडुरंग, हा बघला. बस चला, आता मी दिसू का तुम्हाला? मी पण दिसलो. चला जाऊया, पांडुरंगाच्या मंदिरासमोरूनच जाऊया. चला. तर चला मंडळी, आपण निघालेलो आहोत आणि आपले कॅमेरामॅन मनीषा, तिने पकडलेला आहे मस्तपैकी कॅमेरा. चला मंदिरापर्यंत आपण शूट घेऊया. या मंदिराला जाणाऱ्या आमच्या गल्ल्या आहेत. या मंदिरातून आपल्या धर्मशाळेजवळून आपल्याला मंदिर फार जवळच आहे, जास्त लांब पण नाही. समस्त भाविकजन दर्शनासाठी आलेला आहे. काय लोटलेलं आहे एवढा, म्हणजे असा अथांग सागर वाटतो. एवढी लोक आलेत अधिक मासाच्या निमित्ताने. खूप खूप लोक, खूप भाविक पंढरपुरात पातलेले आहेत, आलेले आहेत. आपण आलेलो आहोत आता संत गोरोबा काकांचं मठ इथंच आहे ना बाई? आयो बघ, मठ दाखव. ओके, घे पुढं. हा संत गोरोबा काकांचा मठ आहे. हा किती जुना वाडा आहे बघ ना. हा, कमी जुना वाडा असेल हो मनीषा. चला मंडळी, आता आलेलो आपण तांबडा मारुती मंदिर, बरं का. हे समोर तांबडा मारुती मंदिर आलेलं आहे. आणि पुन्हा तांबडा मारुतीच्या इथून निघालो उजव्या हाताला आदिशक्ती मुक्ताबाईंचं मठ. मुक्ताबाईंचं मठ दाखव. आणि मुक्ताबाईच्या मठापासून पुढं आलो का आपल्याला दिसणार आहे महाद्वार. त्याला पांडुरंग परमेश्वराचं मंदिराचं महाद्वार आपल्याला दर्शन होणार आहे. महाद्वाराचं हा आहे महाद्वार, दिसत नाही. चला मंडळी, मस्तपैकी चायचा माहोल. अगदी पहाटे पहाटे झाला का पिऊन?
डुप्लिकेट पितात ना. तुझ्या ह्याच्यानं काय आहे तुझ्या ग्लासान चाय. चला बच्चिकेश चला जाऊया. तर चला मंडळी, चाय पिऊन झालेला आहे आपलं आणि आपण निघालो आहोत गोपाळपुराच्या रोडला, मंगळवेढ्याच्या रोडला आपण लागत आहोत आता. चला आई अंदो आपले दिसतं नाही आहे. आपले चेहरे लगेच ओळखून येतात. आपल्या आगरी कोळी बांधव महिला मंडळ, आपले महिला मंडळांचे चेहरे काय म्हणीच्या लगेच ओळखतात ना आपले लोक. प्रत्येक भागाची एक वेगवेगळी शैली असते ती आपल्याला ओळखता येते. चला दीपक महाराज. दीपक महाराज आपले ऋषिकेश. चला थेट मंगळवेढा ना. नाही पहिले विष्णुपद. हा नाही पहिले तेल पहिले पेट्रोल. चला पेट्रोल पंपाला गाड्या चाललेल्या आहेत. काल पेट्रोल टाकलेला आपण, सगळा संपत आला पेट्रोल कालचा. काल आपण नाही बोललो तरी आपला कालचा पण 150 किलोमीटर कुठंच नाही गेला काल. चला जरा मंडळी पेट्रोल टाकून घेऊया गाड्यांमध्ये, त्यांचं पोट भरूया म्हणजे आपण व्यवस्थित चालू. चला मंडळी. आई थांबा 1 मिनटं मंडळी. टेन्शन नाही, मनीषाबाई व्हिडिओ काढायला आहे म्हणून. तर बघा इथून दर्शन भेटलं आपल्याला. आई गेले, सूर्यनारायण भगवान आलेले होते पण ते आता ढगात लपलेले आहेत. ते आता पुन्हा कधी दिसतात बघूया, जरा पुढे गेल्यावर दिसतात का बघूया. हां हाय थोडा हाय, थोडे आहेत पण तरी सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. हे बघ मनीषा, या बाऱ्या आहेत नागपर्यंत बांधून ठेवल्या. नाही रे इथपर्यंत नाही बारी, ते फक्त पंढरपूरच्या टायमालाच येतं. हे बघा आलेले आहेत. तर चला मंडळी, पुन्हा एकदा सर्वांना सुप्रभात. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत, आपल्या जागेवर स्थानापन्न झालेले आहेत. आपल्याला आजच्या 8व्या दिवसाला पंढरपुरातल्या ऊर्जा देण्यासाठी, सर्व एकदम आनंदाने सर्व तीर्थ पाहण्यासाठी, ऊर्जित करण्यासाठी आलेले आहेत. तरी त्याला स्वागत आहे त्यांचं. आणि आता आपण पोहोचत आहोत विष्णुपदावर. अगदी 1 मिनिटातच विष्णुपदाला आपण पोहोचत आहोत. चला पकडा मंडी. खांद्यावर ठेव माझ्या हात, म्हणजे तुझा दांडा प्रॉपर वरती पकड. चला आलेला आहे विष्णुपद. चला श्री विठ्ठल मंडळी. नमस्कार दीपक महाराज. श्री विठ्ठल. आपण आलेलो आहोत त्या क्षेत्रावर, ज्या क्षेत्राला म्हणतात विष्णुपद. विष्णुपदानंतर आणखीन 2 तीर्थक्षेत्र इथं आहेत, ते म्हणजे तो नारद मुनीचं मंदिर. बघा आतमध्ये आहे बघा, तो नेहमीच पाण्यात असतो. तो नेहमीच पाण्यात असतो. आणि 3रं क्षेत्र म्हणजे अतिशय
अतिशय एकदम पावन तीर्थ आहे हा. बघा वाचा तुम्हाला समजेल. शुळाचे पाणी झालेले ठिकाण, श्री संत जनाबाईला भेट दिलेली जागा. समजलं का कोणाला? थोडक्यात सांगायचं म्हणजे चला आपण खाली उतरता सांगू. आणि तोपर्यंत ही बघा खारुताई. खारुताई अरे वा मस्त खाते. चला दीपक महाराजा. थोडक्यात सांगायचं म्हणजे एकदा जनाबाई म्हणजे ते त्यांचं ते रोजचं काम नाही का, देव त्यांना दळायला मदत करायला येतात, दळण दळायला येतात. आणि मग एक दिवस काय झालं, भगवंतांनी त्यांच्या गळ्यातले हिरे माणिक मोते त्यानंतर दळत असताना हां जे आभूषण काढून ठेवायचे, आभूषण काढून ठेवायचे ते. मग ते दळता जनाबाई सोबत कधी वेळ गेला काढलाच नाही. ती पहाट झाली आणि आता मंदिरात ब्राह्मण लोक येतील, भटजी लोक येतील, याने गडबडीने देव पटकन निघून देव निघून गेले. आणि त्यांचा जो नवरत्नाचा हार होता तिथेच राहिला. आणि ती शाल सुद्धा त्यांची शेळा घोंगडी घोंगडी. त्याच्यामुळं काय झालं, जनाबाईवर तो आळ आला. आता संपूर्ण कथा नको सांगायला आपल्याला. तर अशा प्रकारे तर मग जनाबाईवर आळ आल्यानंतर तर मग आता ब्राह्मण लोक गडबडले, तो कुठे गेला हार. जनाबाईच्या इथं भेटला. तो त्याला पटापट सांगू. जनाबाईच्या इथं भेटल्यानंतर मग ती जनाबाईला शिक्षा सुनावण्यात आली. भरपूर प्रकरण झालं. जनाबाईंना शिक्षा सुनावण्यात आली का, तुम्हाला शुळावर चढवण्यात येईल. तर शुळावर चढवण्यात येईल. तर शुळावर चढवण्यासाठी इथं आणलं, जिथं आता क्षेत्र बघितलं. तिथं आणल्यानंतर तेव्हा जनाबाईंनी एकच हाक मारली, काय चूक झाली माझी. बरं, काय चूक झाली. जर मी सत्य असेल तर या शुळाचं पाणी होईल. देव स्वतः साक्षात प्रगटले आणि ह्या शुळाचं पाणी झालं. पूर्वी प्रथा होती शुळावर देण्याची नाही का, म्हणजे प्रथा म्हणजे कुठला धुंद झाला तुझा दरबार. म्हणजे भक्तांसाठी तू एकदम वैऱ्यासारखा नेहमीच वैऱ्यासारखा असं तो जनाबाईचा अभंग आहे. त्याच्यातलं एक प्रमाण तुम्ही बोलू शकता. आपण जो काय रे तो पाताळ लोकी नेला, काय पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्र भाग्यवंत केला, कीर्तिवानाचा अपमान केला. आणि काय अजून काय त्याच्यात, चोरट्याचा बहुमान वाढवला, धुंद झाला तुझा दरबार. असा अभंग इथं बोलून दाखवलेला आहे जनाबाईंनी देवाला. इथं भांडली देवाशी जनाबाई. हा पूर्ण अभंग आहे ना, याच्यात देवाशी भांडलेली आहे जनाबाई. का तू असं का करतोस, भक्तांना छळतोस, दुर्जनांना जवळ करतोस. तर अशा प्रकारे भांडता इथं खूप देवाशी भांडली देवाला. आणि इथं त्या शुळाचं पाणी झालं. आणि हा एवढा पावन तीर्थ बरं का, जिथं शुळाचं पाणी झालं तर विष्णुपदावरच आहे जवळ. आणि हे आहे विष्णुपद. त्याला विष्णुपदावर जाऊया. नारद मुनींचं पण तुम्हाला थोडं सांगतो, पहिला विष्णुपदावर जाऊया. विष्णुपद हे बघा विशेष विष्णुपद मंदिरे समिती. मंदिरे समिती. आणि इथं लोक बघा बोटी घेऊन खूप आपल्या पुंडलिकाच्या इथून, हे पुंडलिकरायाचं मंदिर आहे इथं. इथून बोट करता येते, विष्णुपदाला फिरता येतं, पुन्हा तिथपर्यंत जाता येतं. उमटली विष्णुपदे गया वर्जनी जे प्रसिद्धे, नारद क्षेत्री पंढरपुरी, अद्भुत पदांची त्या थोरी, ऋण तया मुक्त जन देता पदी पिंडदान, मिला म्हणे गोपाळपुरी, विठ्ठल वेणू वादन करी. असा हा तीर्थक्षेत्र. आणि इथं हे दिसते आपल्याला, देवानी पंढरपुरात आल्यानंतर पहिलं पाऊल जर कुठं ठेवलं असेल तर ह्या विष्णुपदावर. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता, ह्या प्रमाणाने गोकुळावरून जो देव आलेला आहे तो सरळ इथं आलेला आहे विष्णुपद. आणि देवाची पहिली पावलं इथं उमटलेली आहेत. तर तो एकटा आला नाही, आले गोपी गोपाळांचे भार घेऊन आलेला आहे. एकटा नाही आला तो, गोपी गोपाळ गाय सगळी त्याची मंडळी इथं आलेली आहेत. आणि समस्त क्षेत्रावर आपल्याला हे पावलं उठलेली दिसतात.
अनेक अनेक पावलं आहे बघा, सगळीकडे तुम्हाला पावलं उठलेली दिसतील इथं. असा हा पावन तीर्थ विष्णुपद आहे. तर थोडक्यात सांगायचं असा, तर देव येण्याची इथं 2 कथा आहेत. देव इथं का आला आहे की नाही, प्रश्न पडतो का नाही खरं सगळ्यांना, का इथंच का आला? तर 2 कारण आहे. एक कारण, बाबा बायको रुसले, तिला आणायची होती पहिले, म्हणजे रुक्मिणी रुसले, ती दिंडीरवनात आली. मग तिला शोधण्याकरता जेव्हा देव आले, गोकुळावरून जेव्हा आले, तेव्हा त्यांनी पहिलं पाऊल इथं ठेवला तर रुक्मिणी आई साहेबांना भेटण्याकरता, म्हणजे तिला नेण्याकरता, आपली रुसलेली बायको नेऊया. मग तिला भेटण्याकरता प्रथम पुंडलिक आपला देव इथं आले, बरं का. मग इथं आल्यानंतर सगळी मंडळी इथं, गोपाळ गाई गोपाळ सगळी इथं आले. पण देव शहाणा होता, तो एकटा गेला तिथं रुक्मिणी आई साहेबांना भेटला. का? रुसलेली आपल्याला रागवल ना, मग यांच्यासमोर रागवली तर कसं चालेल, असं आहे ना. म्हणून देव एकटाच गेला इथून. देव एकटेच इथून गेले कुठं? दिंडीरवनात. रुक्मिणी आई साहेबांना जाऊन मग मनवलं. अगं म्हणतं, कोण अगं? अरे परस्त्रीला तू असं कसं बोलतो, तू आहेच कोण? अरे मी तुझाच विठ्ठल. असा कसा विठ्ठल? हां, घरची दिली टाकून, राधिकाला मांडीवर बसवलं आणि वरून म्हणतो म्हणा अगं, हां चल होय तिकडं. मग असं देवाची बरीच खडरपट्टी काढली रुक्मिणी आई साहेबांनी. शेवटी आता बायको ती बायको घेतलं जवळ. नंतर मग झालं सर्व. मग ते सर्व झालं. नंतर मग देवाला माहिती पडलं का इथं कोणीतरी भक्त आहे, ते म्हणजे पुंडलिकराय. पुंडलिकरायांचे भक्तीबद्दल त्यांना माहिती होतं का पुंडलिकराय नावाचा भक्त जो आईवडिलांची सेवा करतो, असा भक्त इथं आहे. मग त्या भक्तांना भेटण्याकरता, बघण्याकरता मग देव गेले. मग तिथून पुढचा इतिहास आहे तो, का देव गेले भेटायला. पुंडलिकरायांची भक्ती पाहिली. आईवडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून ते पाय दाबत होते, डोकं दाबत होते, म्हणजे सेवा चालू होती एकंदरीत. तर देवाने तेव्हा पुंडलिकरायाला हाक मारली का, उठ पुंडलिका, मी आलो आहे. तुझी भक्ती पाहून मी इथं पंढरपुरात आलो. आणि मग पुंडलिकाने तेव्हा ती वीट भिरकावली मागं. त्यांनी मागंसुद्धा बघितलं ना कोण आलं का रे. कार्य प्रेम 2 प्रमाण आहेत, तो प्रेमी आणि पुंड्या. आपण पुंड्या नाही बोलायचं, प्रेमच बोलायचं. कार्य प्रेमी मातलासी उभे केले विठ्ठलासी. भिरकावली. देवाला सांगितलं तुम्ही याच्यावर उभे राहा आणि उभे राहा, माझी जोपर्यंत आई वडिलांची सेवा होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला भेटणार नाही. त्यांनी बघितलं सुद्धा नाही. मग अशा अनुषंगाने देव इथंच राहिले. मग त्यांनी ते वर मागून घेतला, पुंडलिके दिला वर. मग पुंडलिकाने तो वर मागून घेतला, काय का आता तू इथंच राहा, आता जाऊ नको. हां, खटनट यारे शुद्ध होणी दारे. म्हणजे पुंडलिकाने जी तुमच्या आमच्यासाठी वर मागितलेला आहे बघा. हां, काय मूढ पापी जैसे तैसे उत्तरी लावे उत्तरी कासे लावण्या. म्हणजे इतर लोक तर स्वर्गाला जातात, इकडे तिकडे जातात वरती, पण आपल्याला कोण नेईल? तर पुंडलिकाने तुमच्या आमच्यासाठी हा वर मागितलेला आहे. त्याच्यामुळं पुंडलिकाने तो देव उभा ठेवलेला आहे. मग देव नंतर मग रुक्मिणी आई साहेबांना सोडून पुंडलिकाच्या नादी लागला. भक्तांच्या नादी देव पहिले लागतो. मग रुक्मिणी आई साहेबांना मनवलं. रुक्मिणी आई मंदिरात आपण बघतो आईसाहेब मागं आहेत आणि देव पुढं आहेत, कारण की पुंडलिकाने सांगितलेलं होतं त्यांना का तुम्ही भक्तांना आता बघा, इथून पुढं भक्तांना तुम्ही तारा. तर अशा प्रकारे देव इथं आले. इथं आल्यानंतर मग ते दिंडीरवनात गेले. नंतर मग विटेवर उभे राहिले. चला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. श्री विठ्ठल मंडळी, कुठून आले तुम्ही? इगतपुरी तालुका. वा, म्हणजे आमचे गुलेबाबांचे तुम्ही आवडते बरं का. म्हणजे तुम्ही आमचे मोठे बाबांचे म्हणा. आता गुलेबाबा बोलल्यानंतर आम्ही लहानच झालो बरं का. गुलेबाबांचा महिमा फार आहे. तर सगळी मंडळी आलेले इगतपुरीहून. तुम्ही कुठून आले माऊली? पुणे. तिथे काय पुणे? म्हणजे तुमच्याजवळ माऊली आहे बरं का. आणि यांच्याजवळ निवृत्तीनाथ आहेत. मोठे बंधू इथं आहेत, छोटे बंधू इथं आहेत. म्हणजे तुम्ही दोघं ज्ञानाने संपन्न आहेत. तर अशा प्रकारे सर्व मंडळी आलेली आहेत आणि यांना आपली ही विष्णुपदाची छोटीशी कथा सर्वांनी ऐकली. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे का, इथं पिंडदान केल्यानंतर आपल्याला गयेला जायची गरज नाही. हा सुद्धा इकडला महिमा आहे. काय ते वाराणसी गयाला आपले पिंडदान जायची गरज नाही. इथं केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मुक्ती भेटते आपल्या पूर्वजांना. इथं येऊन पिंडदान करा, असा महिमा इकडला. महाराज या. प्रमाण आहे. हां, प्रमाणासहित सांगा तुम्ही, बिना प्रमाणाचं सांगूच नका. आहे ना, इथंच लिहिले. हां,
कुठंतरी लिहिलं असेल तर प्रमाण असेल, सगळी प्रमाणं लिहिलेली आहेत. काशी पंढरी प्रयाग निरा नृसिंहपुरी पिंड ठेवा पुष्पावती संगम पदावरी पूर्वज होती चतुर्भुज वा वाराणसी माधव बिंदू पांडुरंगी वेणुनाथ विष्णुदास नामयाचा दातार पुंडलिका सहित असे. वा, याला वेणुनाथ बोलतात, वेणुनाथ बरं का. या तीर्थाला वेणुनाथ सुद्धा बोलतात. तर इथं पिंडदान केल्यानंतर आपले खरंच पूर्वज अगदी एकदम सुखाने नांदतात वरती ना, आपल्याला आशीर्वाद देतात. आणि अशा प्रकारे पूर्वज होती चतुर्भुज. पूर्वज होती चतुर्भुज. वा, क्या बात आहे. तर चला मंडळी, आपले सर्व आले, आनंद झाला आम्हाला पण. मी चॅनलवर हे सगळं टाकत असतो बरं का. आता तुमचं माझ्या चॅनलवर सर्व येईल, बघायचं असेल तर चॅनलवर बघा तुम्ही. बोला एकदा आपण गर्जना करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तर महाराज की जय. जय. भक्तजन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेला मात्र तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळती जय देव रखमाई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जुळगा जय देव चला मंडळी, चाललो आपण. पण हे शेवटचं राहिलेलं आपण नारद तीर्थ. हे नारद तीर्थ म्हणजे नारद मुनीला एक श्राप भेटला आहे अशी एक कथा आहे. ती कथा म्हणजे इथं फोटोशूट चालू आहे मस्तपैकी. का नारद मुनीने देवात भांडणं लावून दिली ती रुक्मिणी आई साहेब आणि पंढरीश पांडुरंग परमात्मा. तर त्याच्यामुळं देवाने श्राप दिलता म्हणून हे इथं आहेत. तुम्ही पाण्यातच राहणार कायम.
अशी एक कथा भेटते. आणि एक कथा अशी भेटते का नारद मुनी हे सर्व बघण्यासाठी इथं आलतं. आणि दुसरं म्हणजे इथं गोपाळकाळा झालता, म्हणजे देव आलते ना विष्णू पदावर, तर इथं गोपाळकाळा झाला. तर तो गोपाळकाळा पाहण्यासाठी नारद मुनी इथं आले आणि इथंच राहिले. अशा आपल्याला 2 कथा पाहायला भेटतात. दोन्ही कथा छान आहेत, उत्तम आहेत. पण नारद मुनी इथं आहेत म्हणून याला बोलतात नारद तीर्थ. आणि आहे विष्णूपद. इथं विष्णू स्वतः म्हणजे विष्णू भगवंतानी इथं आपली पावलं ठेवलेली आहेत, तो विष्णूपद. चला जाऊया गोपाळपुराकडे जाऊ आता. चला मंडळी.